जय श्रीराम भावांनो भावांनो आपला जालना जिल्हा हा पूर्वी काळात म्हणजे आपला जालना जिल्हा औद्योगिक क्षेत्रामध्ये स्टील उद्योग झालं आणि कृषी क्षेत्रामध्ये आपला जालना जिल्हा हा मोसंबी या पिकासाठी ओळखला जातो आणि याच्या पलीकडे आपल्या जालना जिल्ह्याची ओळख नव्हती मित्रांनो। खरं तर आपल्या जालना जिल्ह्याचा झेंडा हा आता इतर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरही गेलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे दोन कारण आहे मित्रांनो। एक तर कारण मुख्य म्हणजे गजानन भाऊ तोर यांचे हत्या आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं मराठा समाजासाठी आमरण उपोषण यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये जालना या जिल्ह्याचे खूप नाव गाजलेलं आहे मित्रांनो। खरं तर आता जे घटना घडली होती गजानन भाऊ तोर यांची भरदिवसा हत्या झाल्यामुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ बातमी पसरलेली होती मित्रांनो। त्या हत्येनंतर लोकांचे काही प्रतिक्रिया आलेली आहे मित्रांनो। लोक म्हणतात की गजानन भाऊ तोर हा खूप मोठा गुन्हेगार होता आणि त्याने आडमाट संपत्ती कमवली होती। त्यांच्याकडे 2-4 फोर व्हीलर आहे आणि कोटीची संपत्ती आहे। तो दुसरी जमेची बाजू म्हणजे गजानन भाऊ यांच्याशी अनेक समाज पाठीशी होते। त्याचं मुख्य कारण म्हणजे गजानन भाऊ अनेक समाजामध्ये कार्य करत असताना त्याच्या अनेक समाजासाठी ते लढत होते मित्रांनो। आपण मागे पाहिले तर गजानन भाऊ तोर यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी सभा होती आंतरवालीमध्ये मित्रांनो। त्या सभेसाठी जात असणाऱ्या लोकांसाठी गजानन भाऊ तोर यांनी 50,000हून अधिक माझा थंडप्याच्या बाटलीची वाटप देखील केली आहे मित्रांनो। गजानन भाऊ तोर हे सामाजिक कार्यकर्ते ही म्हणून ओळखलं जात होतं मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांनी अलीकडच्या काळामध्ये जालना येथे क्रिकेटचं आयोजन केलं होतं। त्या तशाच कार्यामुळे गजानन भाऊ तोर यांचं तरुणामध्ये क्रेज होतं मित्रांनो। सांगितलं जातं की गजानन भाऊ तरुणासाठी कधी नेहमी एक हात पुढे राहून काम करायचे मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांचं खूप मोठं असं कार्य आहे मित्रांनो। ते अडलेल्या नडलेल्या लोकांसाठी नेहमी कामी यायचे मित्रांनो। आपण पाहिलं तर गजानन भाऊ यांची हत्या झाली त्या दिवशी फक्त अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्यांच्या अंत्यविधीला लाखो लोकांची संख्या तिथे जमा झाली होती मित्रांनो। हीच त्यांची खरी संपत्ती आहे, ही त्यांची खूप मोठी पावती आहे हे आपल्याला दिसून येतं मित्रांनो। गजानन भाऊ तोर हे खूप मोठं महान व्यक्ती होतं मित्रांनो। जर गजानन भाऊ आज जिवंत असते तर जालन्यामध्ये काय झालं असतं आपण ते सांगू मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांनी सर्वात मोठी राम जयंती ही जालन्यामध्ये सुरू केली होती मित्रांनो। जर गजानन भाऊ तोर आज जिवंत असते ना 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्ला यांचं अयोध्यामध्ये मंदिरासाठी दर्शनासाठी उद्घाटन आहे मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांनी 22 जानेवारी 2024 मध्ये खूप मोठा उत्सव हा जालना जिल्ह्यामध्ये साजरा केला असता आपण पाहिलं असतं। गजानन भाऊ तोर यांचा आपण अल्पसा परिचय पाहू मित्रांनो। गजानन भाऊ तोर हे घनसावंगी तालुक्यातील होते। त्यांचे वडील जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरी असल्यामुळे ते जालना इथे स्थायिक झाले। गजानन भाऊ समाजामध्ये वावरताना खूप मोठे स्थान होते मित्रांनो। ते जालना येथील अंकुश नगर येथे राहत होते। तोर यांचा कसा केला घात मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांची हत्या अगोदर गजानन भाऊ तोर यांच्या 1-2 दिवसा अगोदर त्यांचे मित्र त्यांच्या बंगल्यासमोर चक्रा मारत होते आणि त्यांच्या खून करण्याचा प्लॅन करत होते मित्रांनो। गजानन भाऊ तोर हे जालना इथून मंठा चौफुले येथे येत असताना त्यांना पूर्वीचे मित्र भेटले, परंतु गजानन भाऊ तोर यांना वाटले की आपण त्या मित्राला भेटू, परंतु त्या मित्राच्या मनामध्ये काहीतरी कट होता आणि गजानन भाऊ भेटण्यासाठी उतरले आणि त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर गोळीने अटॅक केला मित्रांनो। अशा मित्राचं नाव न घेतलेले बरे मित्रांनो। हा गजानन भाऊ यांनी यांच्यावर रचलेला साबळा होता मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांना जर असं गोष्टी माहीत असते तर गजानन भाऊच्या केसालाही धक्का लागला नसता मित्रांनो। ज्या मित्राला गजानन भाऊ तोर यांनी जेलमध्ये असताना गजानन भाऊ तोर यांनी त्यांच्या कुटुंबाची देखभाल केली होती आणि कुटुंबाला मोठा धीर दिला होता, परंतु आज त्याच मित्राने त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांच्या वर लाखोचे चाहते फिदा होते मित्रांनो। अशा व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि गजानन भाऊ अमर रहो मित्रांनो। गजानन भाऊ तोर यांच्या मृत्यूनंतर अनेक वाक्य तयार झाली मित्रांनो। म्हटलं जातं की मन्या सुरवे अगर मुंबई की कहाणी है तो गजू भाऊ तोर जालना का इतिहास है मित्रांनो। त्यानंतर पुन्हा एक वाक्य आहे मित्रांनो, जिस्म मिटता है लेकिन नाम नहीं।